हॅलो. हॅलो. प्रीती बोलते का? कोण प्रीती? हा फोन प्रीतीलाच लागला ना? नाही हो, रॉंग नंबर आहे. प्रीतीला नाही लागला. बरं, रॉंगच नंबरला का लागला बरं? अहो जरा येडेबिडे आहेत का? आता रॉंग नंबर लागलाय तुमच्याकडून. तुम्हाला दुसऱ्या कुणाला लावायचा असेल तिकडे लावा ना तुम्ही. अहो मॅडम, माझं नाही बघा काय शिक्षण झालेलं आहे. मी अनपढ पोरगा आहे, खेडेगावात राहणारा. इथं कुठली आली शाळा काहीच नाही. मला लावायचा पुण्याला फोन अहो प्रीतीला. पण दादा, हा पुण्याला फोनच नाही लागला ना. अहो मग कुठं लागलं हो? तुम्हाला काय करायचंय माझ्या गावाशी? बट फक्त पुण्याला नाही लागला म्हणून सांगितलं ना. तसं नाही हो मॅडम, पण मला पण माहिती झालं पाहिजे ना, हा रॉंग नंबरला नेमका लागलाय कुठं फोन. जरा सोलापूरला लागले का हो? हा, सोलापूरला लागलाय होय. अच्छा 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 अच्छा. हा. ते काय नाही, सोलापूरला लागला म्हणलं आपल्या उजव्या हाताचाच खेळ घेऊ. हो, तुमच्या उजव्या असो अगर डाव्या हाताचा असो, त्याच्याशी माझा काय संबंध ना. अहो नाही, आता गाववाला म्हणल्या गाववाल्या बरोबर बोलावं लागेल ना. सोलापूर लय जवळ आहे माझ्यापासून. हा मग? काही नाही, मग सोलापूरला लागलाय का हा फोन? हा, सोलापूरला लागलाय. बोला. काय करतो मॅडम तुम्ही? काम, शिक्षण, जॉब, घरकाम नेमकं काय करता सांगा तरी? तुम्हाला काय करायचंय हे सगळं विचारून? विचारतोय म्हणजे मॅडम, तुमचा आवाज लय भारी हो, म्हणून विचारायला लागलोय. एखाद्या मुलीला असं नाही बोलत कोण डायरेक्टली. असं का बोलताय? अहो मी कुठं काय चुकीचं बोललोय? आवाज चांगला म्हणल्यावर त्यात काय झालं एवढं? हा, थँक्यू. पण रॉंग नंबर लागलाय हे माहिती झाल्यावर मग फोन ठेवू शकता ना तुम्ही. असं बोलत बसताय. अहो माझं ऐकून घ्या. आता कसं झालंय, आपला इंडिया स्मार्ट होत चाललाय. म्हणजे नेमकं असं विचारलं म्हणजे काय झालं मला सांगा? काय काय विचारणार आहे आता? नाही, माझ्याकडे टाइम नाही बोलायला एवढं. अहो पहिलं कसं होतं माहिती का? नुसतं एखाद्या पोराने जर पोरीकडे जरी बघितलं का, तर काट्याने मारित होते. आताही मारतेत. मग ते काळ बदललाय हो आता मॅडम. आता स्मार्ट इंडिया म्हणल्यावर काय देते एवढं? हे बघा, काही मुली मारत नसतील, पण मी अशी मुलगी आहे की मी चप्पलच काय लाकडाने पण मारू शकते. अहो पण जाऊ दे की, आता कशाला चिडचिड करताय? आपलं पण बोलणं होईलच की आता ह्याच्या पुढं. म्हणजे काय म्हणायचं नेमकं तुम्हाला? चांगलं बोलणं होईल हे असलं फालतूपणा काय लावलंय? ते कसं झालं माहिती का? मला लावायचा होता प्रीतीला फोन, तर ते लागला तुम्हाला. हा मग? मग तुमच्यासाठी मी प्रीतीला सोडून द्यायला तयार आहे की. काय काय बोलतोय? तुला कळतंय का? रिस्पेक्टली बोलते म्हणून काही बोलत चालला का बावळटासारखं? तसं नाही. एक्सक्यूज मी, थोडा समजून घेण्याचा प्रयत्न करा. एक्सक्यूज मी, डिस्क्यूज मी ती नको मला सांगू, कळलं? ते मी नाही समजून घेते. फोन ठेव. अहो मी तुळजापूरचा आहे, तुम्ही सोलापूरचे आहेत. आपलं कसलं भारी रिलेशनशिपचं नातं जमन. म्हणजे काय म्हणायचं मला माहिती का? आपल्या दोघांमध्ये मैत्री होईन का? हे बघ, मैत्री काय, मी चप्पल पैसे पण कोणाला जागा देणार आणि तुझ्यासोबत मैत्री? मी तुझं थोबाड बी नाही बघितलं. कोण आहेस काय माहिती? बावळट सारखा फोन करून बोलत बसला माझ्यासोबत. तसं नाही हो काही. तुम्ही थोडा समजून घेण्याचा प्रयत्न करा ना. मैत्रीचं नातं म्हणजे कसं आहे माहिती का? सगळ्यात श्रेष्ठ नातं असते माहिती का? अरे बाबा, पण भावा मला तुझ्याशी मैत्रीच नाही करायची ना, तर तू एवढा का लोड घेतोय? तुला माहितीये का तू कोणाशी बोलायला आहे किंवा काय करतोय? आपण एकमेकांना ओळखत नाही एवढं तर तुला माहितीये ना. अहो इथून महाग नव्हता तो ओळखीत आपण, पण इथून पुढे तर ओळखीत ना आता. ऑलरेडी माझ्याकडे तुमचा नंबर पण आलेला आहे आता. म्हणजे कसं अडचण नाही ना काही इथून पुढं. अरे बाबा, लागलाय म्हणून ठीक आहे ना. मग मी सांगितलं ना, नका लावू आता. इथून पुढे नका लावू. आपण ओळखत नाही एकमेकांना. असं समजा आपली डायरेक्ट देवानेच भेट घडून दिली, तुम्हाला फोन लागलाय ती. तू जरा जास्त बोलतोय का? सोलापूरची वगैरे मी नाही, तुझ्या शेजारची मी कुठलीही नाही. मी बार्शीची पूजा आहे, त्यामुळे आता फोन ठेव. तुला सोलापूरची सांगितलं लगे, तू म्हणला उजव्या हाताची आणि डाव्या हाताची. मी काय तिथली नाही. ओके? काय ओके? इतक्या वेळ कशाला खोटं बोललीस मग? अरे थोबाड तोंडा, तुला काय करायचंय रे? किती डोकं खातोय रे माझं? मी बार्शीची आहे सांगितलं ना, मी काय सोलापूरची नाही. तू लागला ना लगे डोक्यावर बसायला, माझ्या उजव्या हातालाच राहते आणि डाव्या हातालाच राहते. तुला काय करायचं? मी कुठल्या का हाताला राहीन? मी इतक्या वेळ झालं शांतच बसून बोलायला लागलो तुला. तुम्हाला खोटं कशाला बोललीस आधी? सोलापूरचे आहे म्हणून कशाला सांगितलं? तुला काय फरक पडतो? पण तुला काय करायचंय? तुला काय करायचं म्हणजे? इथं आम्ही भजे तळायला बसलो काय? का जेवायला बसलो? जेवायला बस, नाही तर तिकडे जेवण वाढत बस. मला काय करायचंय? तू खोटं कशाला बोललीस मला हे सांग आधी. जास्त बोल नको. तू काय माझा बॉयफ्रेंड वगैरे आहे का? माझा नवरा बिवरा आहे? तू एवढा दाब देऊन विचारतोय मला? काही देणं घेणं नाही. तो काही संबंध नाही. बावळटासारखं बोलू नको. फोन ठेव. अहो जरी संबंध नसला तरी मी एक भारताचा नागरिक म्हणून मला तुम्हाला बोलण्याचा हक्क दिलेला आहे संविधानानं. काय कुठल्याही मुलीला फोन करा आणि तिला विचारा तू कुठे, काय, कशी आहे, असं तसं. तुला ही अधिकार नाही दिलेला. अरे मग कशाला खोटं बोलायचं? मी सोलापूरहून बोलते म्हणून आधीच सांगायचं ना, मी बार्शीवरून बोलते म्हणून. अरे पण तुला काय फरक पडतोय? तू काय एवढे जाळून घेतोय? तुला काय करायचंय म्हणते मी? तुला काय करायचंय? मी कुठली का असना? तू काय देणं घेणे? बर सॉरी ऐका की मॅडम, थोडं मी तुम्हाला माझ्या मनातलं बोलू का? बोल पटकन. काय माझ्याकडे वेळ नाही बरं का? मी तुला फोन ठेव म्हणून. ओय, लय वेळ नाही घेत मी, फक्त 5च मिनिटं घेतो, जास्त नाही घेत. बोल. ते ऐका की, तुम्हाला राग तर नाही येणार? अरे बोल ना, किती विचारतोय बावळट सारखं? किती दरिद्री आहे रे तू?
ते काय झालंय माहिती का, माझं पण आता वय झालंय आणि मला लग्नासाठी कोणी मुलगीच द्यायना झालंय. तुझ्या बोलण्यावरूनच कळलं तू टिपार काय टिपार म्हणतात ना, काय म्हणतात ते टिपूर टिपूर. बरं ते जाऊ द्या, ऐका की मॅडम, बोल पटकीन. तुमचा पण आवाज मला लई चांगला वाटायला लागलाय. मग आपलं लग्न होऊन जाईल काय? काय अहो आपल्या दोघांचं लग्न होईल का? ए डुक्कर छापा, काही बोलतो का? काही देवानी तोंड दिलंय म्हणून. आता मला जर माहित असं ना किंवा मी आजूबाजूला असते तो ती चप्पलने तोबाड फोडला असतो तो. काही बोलतो का दुसऱ्याच्या लेकराला फोन करून? तुला माहितीये का कोणाशी बोलतोय? तुला कळतंय का काय? अहो मॅडम मला सगळं कळतंय, पण मी काही चुकीचं बोलतोय का मला सांगा ना. अरे बावळट आहेस का? चुकीचं नाही, तुला चप्पल नाही, तुला काय म्हणतात, माझ्याकडे वर्ड नाहीत बोलायला. तुला लय मारताल रे लोक असं मुलीला डायरेक्ट लग्नाविषयी विचारतो तू.